आम्ही पण त्यांना सांगितलं की सर का तुम्ही त्रास करून घेताय. आणि रात्री असं संध्याकाळ असं झालं की आमचं असं बोलणं झालं की सर जर नाही होत आहेत पैसे देत नाही तर आपण थांबूयात पिक्चर. हो. आणि संध्याकाळी मला ते असं म्हणले होते की प्रवीण पहिला अटॅक आला ना तो अशाच टेन्शन मध्ये मला आला होता. तर आपण एक काम करू, त्याचा ईपी येणार होता, मेन जो हे होता त्यांचा प्रोडक्शन असोसिएट होता तो येणार होता, तो आला, त्याच्याशी बोलू नाही तर बंद करू. तो आला, त्याने गोड गोड गप्पा मारला त्यांच्याशी, नाही सर होगा सब कुछ होगा तो. अच्छा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सेटवरती आलेत, आमच्याबरोबर ब्रेकफास्ट केला. सकाळी 10-10:30 शिफ्ट होती, आम्ही बाहेरचा आउटडोर शूट करून आलेलो होतो. त्यांनी सेटवर जाऊन सगळ्या सूचना दिल्यात, आलेत, आमच्यावर ब्रेकफास्ट केला, ब्रेकफास्ट करून बसले होते आणि त्यांनी आमच्या स्पॉटवर चहायला सांगितलं आणि तेवढ्यात ते खुर्चीवरनं कोसळलेत आमच्यासमोर. आम्ही त्यांना लगेच रत्ना मेमोरियलला ऍडमिट केलं, सगळं केलं, पण तोपर्यंत ते गेलेले होते. म्हणजे हे फ्रस्ट्रेशन तुम्ही जे म्हणतात ना की या कामामध्ये ना जसं आनंद आहे तसं हे फ्रस्ट्रेशन पण खूप आहे. कोणाला चुकलेलं नाहीये ते फ्रस्ट्रेशन. रसिक मोहिनी